नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे, ज्यामध्ये विहीर अनुदानासंबंधित अपडेट आहे। यामध्ये बघितलं तर आता विहीर अनुदानासाठी या ठिकाणी 5 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याचा GR सुद्धा आपल्या जवळ आलेला आहे। आता कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 5 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये या ठिकाणी वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासन नियोजन विभागाअंतर्गत 5 ऑगस्ट 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भाधीन 4 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेला होता शासन निर्णय। तसेच अनुदानाच्या आर्थिक मर्यादेमध्ये 4 लाख रुपयापर्यंत अनुदानाची वाढ करण्यात आलेली होती। म्हणजे आपण बघितलं की 2020 पर्यंत जो आहे 3 लाख रुपये अनुदान होतं। आता यामध्ये बघितलं तर 4 लाख रुपये अनुदान 2021-22 ते 24 पर्यंत करण्यात आलेलं होतं। मात्र आता 2024 च्या जून नंतर मात्र हे अनुदान या ठिकाणी 5 लाख रुपये करण्यात आलेलं आहे। यामध्ये बघितलं तर मागील 3 वर्षांमध्ये 2021-22 ते जून 2024 पर्यंत जवळपास 29,490 इतक्या सिंचन विहिरीची कामे पूर्ण झालेली असून 1,55,164 इतक्या सिंचन विहिरीची कामे प्रगतीपथावर असल्याबाबतचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। सद्यस्थिती मजुरीमध्ये वाढ आणि बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेमध्ये या ठिकाणी वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जे आहेत निधी वाढवण्यासंदर्भात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता या ठिकाणी बघितलं तर 297 रुपये प्रति दिन या ठिकाणी मजूर दर ठेवण्यात आलेले, म्हणजे 300 रुपये मजूर दर ठेवण्यात आलेले 1/4/2024 पासून। तर या ठिकाणी बघितलं तर 4,99,403 इतकी रक्कम आता सुधारित अंदाजानुसार विहीर बांधकामांची सुधारित अंदाजानुसार रक्कम आता दिली जाणार आहे। यानुसार सिंचन विहीर अनुदान रकमेची कमाल मर्यादा ही 5 लाख रुपयापर्यंत ठेवण्यात आलेली, म्हणजे जास्तीत जास्त राज्य सरकार जो आहे 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी विहीर अनुदान देऊ शकतो। माहे एप्रिल 2024 पासून मजुरीचे दरात या ठिकाणी झालेली वाढ आणि बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीतील वाढ विचारात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत ज्या विहिरीची कामे हजरीपत्रक अंतर्गत या ठिकाणी केली जातात त्यामध्ये आता 5 लाख रुपयापर्यंत अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आता जर तुम्हाला विहीर सिंचन घ्यायची असेल तर आता तुम्हाला 5 लाख रुपये राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।